तर मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून संख्या असतील त्या संख्येची वर्गसंख्या कशी काढावी या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर तशाच प्रकारचा व्हिडिओ म्हणजेच दिलेली एखादी संख्या आणि त्या संख्येची घनसंख्या कशी काढायची या संदर्भात सुद्धा आपण ट्रिकचा वापर करून वर्गसंख्या असेल किंवा घनसंख्या असेल ते आपण काढलेले आहेत. जर आपण ती माहिती पाहिली नसेल तर प्लेलिस्ट मध्ये ते व्हिडिओ आहेत, नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, म्हणजेच आपल्याला ती माहिती समजायला मिळेल. आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे. का वेगळा आहे? महत्त्वाचा आहे, अत्यंत उपयुक्त असा हा टॉपिक आहे. म्हणून आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे वर्गमूळ काढण्याची पद्धत. वर्गमूळ म्हणजेच काय ही आधी संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. वर्गमूळ न वर्गसंख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं त्या संदर्भात हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या माध्यमातून. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. मी आता लगेच तुम्हाला सांगत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सांगत नाही. जर माहिती समजून घेतल्यानंतर जर माहिती आपल्याला आवडली, उपयुक्त वाटली तर आणि तरच आपला व्हिडिओ लाईक करून अधिकाधिक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच अशा उपयुक्त माहितींची नोटिफिकेशन आपल्याला येऊ शकेल. ठीक आहे. वर्गमूळ काढण्याची पद्धत. वर्गमूळ म्हणजेच काय? वर्गमूळचा सिम्बॉल असा असतो बघा, आपल्या सर्वांना माहिती असायला हवं. हा जो चिन्ह आहे तो वर्गमूळचा आहे. या ठिकाणी जर समजा एखादी संख्या दिलेली असेल तर याचा अर्थ काय की 16 या संख्येची वर्गमूळ संख्या. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 16 ही काय आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. पण पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही कसं ओळखायचं त्यासाठी या ठिकाणी आपण समजून घेणार. संख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी अंक असतात. जर समजा यांच्यापैकी अंक असतील तर ती पूर्ण वर्ग संख्या असते. आपण समजून घेतो बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या वगैरे वगैरे. त्या पद्धतीने जर समजा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी यांच्यापैकी एखादा अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असते. म्हणजेच काय? एकक स्थानी म्हणतोय. एकक स्थानी दिलेली एखादी संख्या असेल त्याच्या एकक स्थानी जर समजा 1 असेल, 4 असेल, 6 असेल, 9 असेल, 5 किंवा 0 हे अंक असतील तर ती पूर्ण वर्ग संख्या असते. कोणती संख्या असते? पूर्ण वर्ग संख्या असते. या ठिकाणी वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी. आता ही कन्सेप्ट आपल्याला ह्याच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. ह्या दोन गोष्टी जर आपल्या लक्षात राहिल्या तर आपण वर्गमूळ इझी काढू शकतो. म्हणून सांगतोय व्यवस्थित पहा, व्हिडिओ स्किप करू नका. बघा, या ठिकाणी आपण 1 ते 100 पर्यंत वर्ग लिहिलेले आहेत. आता हे का लिहिले ते आपण क्लिअर करून घेणार आहोत. बघा, 1 ची वर्ग संख्या, 2 ची वर्ग संख्या 2, 3 ची वर्ग संख्या 9. आता वर्ग संख्या म्हणजेच काय की त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग संख्या होय. आता ही शॉर्ट ट्रिक आपण शिकलेलो आहोत म्हणून तुम्हाला सांगतोय, जर माहिती पाहिली नसेल तर बघा. ठीक आहे. 4 ची वर्ग संख्या 16, 5 ची वर्ग संख्या 25, 6 ची वर्ग संख्या 36, 7 ची वर्ग संख्या 49, 8 ची वर्ग संख्या 64 आणि 9 ची वर्ग संख्या 81 आणि 10 ची वर्ग संख्या 100. बघा, आता हे आहेत किंवा ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्यांच्या एकक स्थानी असणारे अंकच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा, या ज्या संख्या आहेत या पूर्ण वर्ग संख्या आहेत. या कोणत्या संख्या आहेत? या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पूर्ण वर्ग संख्या. आणि ह्या डावीकडील ज्या संख्या आहेत या वर्गमूळ आहेत. म्हणजेच या संख्येची ही वर्गमूळ संख्या आहे. 36 ची वर्गमूळ संख्या 6, 4 ची वर्गमूळ संख्या 2, 81 ची वर्गमूळ 9 हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. 1, 4, 6, 9, 5 हे कसे आले तर बघा, 1 ची वर्ग संख्या किती आहे? 1 आहे. 1 ची वर्ग संख्या किती आहे? बघा, एकक स्थानी जर समजा हे अंक असतील, आता 1 1 असणारे बघा, एकक स्थानी 1 असणारे कोणते आहेत? बघा, एकक स्थानी 1 बघा, हा एकक स्थानी 1 आहे. 81, 9 ची वर्ग संख्या 81, 81 मध्ये 1 आहे आणि या ठिकाणी 1 ची वर्ग संख्या 1 आहे म्हणून आपण या ठिकाणी 1 घेतलेला आहे. बघा, ओके. नंतर
एकक स्थानी 4 असणारे म्हणजेच 4, 2 ची वर्ग संख्या किती 4, इकडे 8 ची वर्ग संख्या किती 64, 64 पैकी 4 हा एकक स्थानी आहे आणि म्हणून आपण 4 इथे लिहिलेला आहे. पुढे एकक स्थानी 9 असणारे कोणते आहेत, 3 ची वर्ग संख्या 9 आणि 7 ची वर्ग संख्या 49, 49 पैकी 9. ओके, म्हणून आपण हा या ठिकाणी 9 घेतलेला आहे. नंतर 16 पहा, 4 ची वर्ग संख्या 16 म्हणजे 6, एकक स्थानी 6, इथे एकक स्थानी बघा आणि या ठिकाणी आपण म्हणून 6 घेतलेला आहे. क्रमांक जरा उलट सुलट झाली ना, 1 4 6 9 5 आणि 0 याची अत्यंत सोपी पद्धत आहे, ते आपण नंतर समजून घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी बघा 25 म्हणजे एकक स्थानी 5 आणि एकक स्थानी 0, ते आपण नंतर समजून घेऊ. परंतु आपल्याला आता ही जी काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर करायची आहे. आता हे जेव्हा एकक स्थानचे अंक आपल्याला लक्षात आलेले आहेत ते आपण मुद्दाम या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. का म्हणून तर आपल्याला ते उपयुक्त असणार आहेत. कसे ते आपण उदाहरण सोडवताना समजून घेणार आहोत. एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर हे अंक असतील तर ती संख्या असेल पूर्ण वर्ग संख्या. ओके, क्लिअर झालं. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतील 1 4 9 6 5 6 9 4 1, बघा 1 4 9 6 1 4 6 9 5 0 हेच अंक आहेत, पुन्हा तेच रिपीट झालेले आहेत. किती मोठी संख्या असू द्या, दिलेल्या एकक स्थानी ती जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर हेच अंक असतात, लक्षात ठेवा. आता हा जो एक अंक आहे हा कोणकोणत्या वर्गमूळाला आलेला आहे, तर बघा या ठिकाणी एक ही वर्गसंख्या कोणाची आहे तर 1 ची आहे. त्याच बरोबर कोणाची आहे या ठिकाणी पहा 81 म्हणजेच 1 म्हणजेच 9 ची आहे. 1 आणि 9 या दोन वर्गमूळाच्या एकक स्थानी जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांच्या एकक स्थानी एक अंक आहे. 4 हा अंक संख्येच्या एकक स्थानी आहे. 4 अंक बघा 4 अंक आहे या ठिकाणी 2 आणि त्याच बरोबर या ठिकाणी 64 म्हणजेच 8 म्हणजे 4 एकतर 2 या संख्येची वर्ग संख्या त्याच्या स्थानी 4 आणि त्याच बरोबर 64 म्हणजेच 8. ओके, 64 या संख्येची वर्गमूळ किती आहे 8 आहे. पुढे पहा 6 अंक कोणत्या वर्गमूळाच्या पाठी आहे बघा 6 या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 6 आहे म्हणजेच 4 आणि 6. 9 बघा 9 कुठे आहे या ठिकाणी 9 आहे म्हणजेच 9 ची वर्गमूळ 3 आणि त्याच बरोबर पुन्हा 9 या ठिकाणी आहे म्हणजे ज्या संख्येची वर्गमूळ संख्या कोणती आहे 7 आहे. क्लिअर झालं. तर हा जो काही तक्ता आहे तो तक्ता आपल्याला कसा उपयुक्त असणार आहे ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अत्यंत सोपं. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्यात किंवा समजून घेतलं तर आपण सहजरित्या कोणतीही संख्या दिलेली असू द्या त्याचं आपण सहजरित्या जी काही वर्गमूळ संख्या असेल ती वर्गमूळ संख्या आपण मिळवू शकतो. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी काही उदाहरण लिहिलेले आहेत ते उदाहरण आपण सोडवून घेऊया. ठीक आहे, जेवढे तुम्ही अधिक सराव कराल जेवढं तुम्ही अधिक प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते अवगत होणार आहे. बघा या ठिकाणी पहिला उदाहरण आहे. पहिला उदाहरण काय आहे 1444. आपण पहिला उदाहरण घेतलेला आहे. बघा ह्या गोष्टी जर आपल्याला लक्षात राहिल्या तर आपण सहजरित्या दिलेली संख्या आणि त्या संख्येची वर्गमूळ संख्या सहज काढू शकतो. कसं बघा या ठिकाणी वर्गमुळात 1444 संख्या दिलेल्या आहे. या दिलेल्या संख्येची जर आपल्याला वर्गमूळ मिळवायची असेल तर प्रथम आपल्याला 3 स्टेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा आधी आपण ठरवा की जी दिलेली संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या कशी करायची आहे. तर बघा या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी असणारे अंक जर यांच्यापैकी एखादा अंक एकक स्थानी असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे. बघा या ठिकाणी एकक स्थानी आहे 4 अंक आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. ठीक आहे, वर्गमूळ मिळवण्यासाठी प्रथम दिलेली जी संख्या असेल त्याचे 2 गट करा. एकक आणि दशक यांचा एक गट आणि उरलेले अंक याचा दुसरा गट. बघा एकक आणि दशक हा पहिला गट आणि उरलेले जे अंक आहेत त्याचा. पहिली स्टेप फार महत्वाची आहे म्हणजे तिन्ही स्टेप फार महत्वाच्या आहेत. पहिली स्टेप काय करायची आहे तर
एकक स्थानी असणारा 4 हा अंक या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय, किंवा हे जर पाहायचं नसेल तर इथे पहा, हा जो 4 अंक आहे तो कोणत्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी येतो, तर 2 आणि 8. बघा, 2 ची वर्ग संख्या 4, 8 ची वर्ग संख्या 64, म्हणजे एकक स्थानी 4 आहे, एकक स्थानी 4 आहे, 2 आणि 8. मग या ठिकाणी आपल्याला काय लिहायचे आहे, तर 2 आणि 8 लिहायचे आहेत. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप बघा, आता उरलेले जे काही अंक आहेत 14, आता 14 ही जी काही संख्या आहे, ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे का? मग आपल्याला काय करायचं आहे, जर समजा ती पूर्ण वर्ग संख्या नसेल तर 14 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधायची, की जी याच्यातून वजा होऊ शकते. 14 या संख्येतून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्याच शोधायची. ओके, 14 पूर्ण वर्ग संख्या नाही. 4 ची वर्ग संख्या 16 आहे, मग 16 घेऊ का आपण, तर 16 आपण घेणार नाही. का घेणार नाही, कारण ती 14 पेक्षा मोठी आहे. वजा होणारी आपल्याला घ्यायची आहे. मग 14 पेक्षा लहान कोणती, तर 9 आहे. कोणती आहे, 9 आहे. 9. ओके, 9 ही संख्या आपल्याला इथे घ्यायची नाही. ही जी संख्या आहे या संख्येची वर्गमूळ संख्या आपल्याला घ्यायची आहे. म्हणजेच वर्गमूळ संख्या कोणती आहे, तर 3 आहे. कोणती आहे, 3 आहे. ही दुसरी स्टेप झाली. म्हणजेच आपल्याला 3 हा अंक मिळालेला आहे. इकडे 3 हा अंक मिळाला, बरोबर, आणि इकडे 2 आणि 8 मिळालेले आहेत. इथे ही पायरी संपलेली नाही. मग या ठिकाणी 32 किंवा 38 घेऊ का आपण, तर नाही. तिसरी स्टेप फार महत्वाची आहे, ती म्हणजेच काय, की जी काही वर्गमूळ संख्या म्हणून तुम्ही घेतलेली आहे ती वर्गमूळ संख्या आणि क्रमाने येणारा पुढचा अंक यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 नंतर येणारा क्रमांक कोणता, तर 4. 3 गुणिले 4 चा गुणाकार आला 12. ही तिसरी स्टेप. ओके, 12 गुणाकार आल्यानंतर 12 ही संख्या ह्या संख्येपेक्षा लहान आहे की मोठी? हे जे काही गुणाकार आलेला आहे ह्या संख्येपेक्षा ही संख्या कशी आहे, 14 ही संख्या मोठी आहे. बरोबर, 14 कशी आहे, मोठी आहे. आणि म्हणून ह्या 2 अंकांपैकी आपल्याला पहिला अंक मिळालेला आहे 3. बरोबर, मग ह्या 2 अंकांपैकी आपण अंक कोणता घेऊ, 2 घेऊ की 8 घेऊ? या ठिकाणी पहा, हा जर गुणाकार ह्या संख्येपेक्षा लहान असेल, म्हणजे ह्या गुणाकारापेक्षा ही संख्या जर मोठी असेल तर मोठा अंक घ्यायचा. म्हणजेच मोठा अंक कोणता आहे, 8 आहे. पण जर समजा ह्या संख्येपेक्षा ही संख्या जर मोठी असेल आणि ह्या संख्येपेक्षा ही जर लहान असेल तर अशा वेळेस लहान अंक घ्यायचा असतो. या ठिकाणी गुणाकार हा लहान आलेला आहे, ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण या 2 अंकांपैकी मोठा अंक घेतला. आपल्याला उत्तर मिळालं 38. म्हणजेच या संख्येची वर्गमूळ संख्या आहे 38. ओके, लक्षात आलं का? लक्षात आलं नसेल तर दुसरा उदाहरण पहा, घाबरू नका. ओके, ठीक आहे. दुसरा उदाहरण पहा. या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1300. ह्या संख्येची वर्गमूळ सिंपल आहे. बघा, दिलेली संख्या असेल त्याचे 2 गट करा. एकक दशकचा 1 गट आणि उरलेले दुसऱ्या गटात. बघा, आता या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे. किती आहे, 9 आहे. मग इथे पहा, 9 अंक पूर्ण वर्ग संख्येच्या 9 असणारे वर्गमूळ कोणते आहेत, तर 9. बघा, या ठिकाणी 9 ची वर्गमूळ संख्या 3, त्याच्या बरोबर 49 ची वर्गमूळ संख्या 7. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, 3 आणि 7 लिहिणार आहोत. 3 या संख्येची वर्ग संख्या आपण 3 लिहिला आणि 7 का लिहिला, तर 7 ची वर्ग संख्या 49 हा एकक स्थानी आहे आणि म्हणून आपण 7 अंक लिहिला. सिंपल आहे. बरोबर, मग दुसरी संख्या घ्या 13 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, तर नाही. मग आपण अशा वेळेस काय करू, मग 13 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते. 13 पेक्षा लहान असणारी बघा, तर 13 पेक्षा लहान असणारी कोणती संख्या आहे, 9 आहे. मग 9 ची वर्गमूळ किती आहे, तर 3 आहे. किती आहे,
3 आहे. किती? 3 लिहिलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आपण इथे थोडंसं वेगळं केलं, बरोबर. डायरेक्ट आपण आता करतोय. 3 लिहिलं. 3च्या नंतर क्रमाने येणारा नैसर्गिक अंक कोणता? तर 4. गुणाकार किती आला? 12 आला. मग 12 हा गुणाकार या संख्येपेक्षा कसा आहे? लहान आहे, बरोबर. मग आपण अशा वेळेस काय करू? जर समजा गुणाकारापेक्षा ही संख्या जर मोठी असेल तर मोठा अंक घ्यायचा. मग 3 आणि 7 पैकी मोठा अंक कोणता आहे? तर 7 आहे. म्हणजेच या दिलेल्या संख्येची वर्गमूळ संख्या कोणती आहे? तर 37 आहे. कोणत्या आहे? 37. 37 या संख्येची वर्ग संख्या 1369. उदाहरण पहा, लक्ष द्या. पुढचं उदाहरण पहा, अत्यंत सोपं, व्यवस्थित समजून घ्या. जर लक्ष दिलं तर समजणार आहे, अन्यथा समजणार नाही, डोक्यावरून जाणार. मग तुम्ही म्हणणार सरांनी खूप वैताग आणू नका. व्यवस्थित समजून घ्या. आधी लक्ष द्या, लक्ष देऊन ते समजून घ्या, म्हणजेच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, डोक्यावरून जाणार नाही, हमखास तुम्हाला समजेल. बघा, या ठिकाणी जी संख्या दिलेली असते ती आधी समजून घ्या की ती पूर्ण वर्ग संख्या आहे का. जर यांच्यापैकी एखादा अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे. बघा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे, म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या आहे. क्लिअर झालं. दुसरं, दिलेली संख्या जी आहे त्याची आपल्याला वर्गमूळ मिळवायची. मिळवण्यासाठी जी संख्या दिलेली आहे त्या संख्येची 2 गटात विभागणी करा. एकक आणि दशक यांचा एक गट करा आणि उरलेले जे अंक असतील त्यांचा एक गट करा. क्लिअर झालं. लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. पुढे बघा, आता या ठिकाणी एकक स्थानी जो 4 अंक आहे, 4 अंक या ठिकाणी पहा. या ठिकाणी जी काही आपण वर्ग संख्या लिहिलेली आहे ती वर्ग संख्या जी लिहिलेली आहे त्याच्या एकक स्थानी 4 असणारी संख्या कोणकोणत्या आहे? तर इथे पहा, 4, 2च्या म्हणजे 2 ही वर्गमूळ संख्या आहे. 8ची 8 वर्गमूळ संख्या आहे, बरोबर. बघा या ठिकाणी मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? तर ज्या ज्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 अंक असेल त्यांची वर्गमूळ संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे. म्हणजे 4 वर्ग संख्या असलेली वर्गमूळ संख्या आहे. पहिली 2 आणि दुसरी ही पहिली स्टेप. क्लिअर झाली. दुसरी स्टेप 60. 60 ही संख्या जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर ते अंक घ्यायचे, नसेल तर 60 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधायची की जी याच्यातून वजा होऊ शकते. 60 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या. आता 60 ही जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तर लहान संख्या शोधा. इथे 64 आहे, 64 घ्याल का? 64 नाही घेणार, कारण 60 पेक्षा ती कशी आहे? मोठी आहे. मग अशा वेळेस आपण काय करू? या ठिकाणी पहा, 49 आपण घेऊ का? 49 आपण घेऊ, पण डायरेक्टली आपल्याला 49 घ्यायची नाही, तर 49 या संख्येची वर्गमूळ संख्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. वर्गमूळ संख्या आहे 7. क्लिअर झालं. पुढे आता 7 ही संख्या आल्यानंतर आपण 7 म्हणजे इथे लिहू का 72 किंवा 78? कोणत्या संख्येची वर्ग संख्या असेल? 72ची असेल की आणखीन एक शेवटची स्टेप बाकी आहे. बघा, 7 या संख्येला क्रमाने येणारा जो अंक आहे 8 त्याच्याने गुणायचा आहे. 7 8 56. जो गुणाकार आला तो गुणाकार पाहायचा. जर समजा गुणाकार या संख्येपेक्षा मोठा असेल तर काय करायचं? म्हणजेच या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे? बघा, ही संख्या म्हणजे 60 ही संख्या 56 पेक्षा कशी आहे? तर मोठी आहे. मग आपण यावेळेस काय करणार? तर मोठा अंक घेणार, म्हणजेच 78. 78 या संख्येची वर्ग संख्या किती आहे? 6084. म्हणजे आपल्याला वर्गमूळ या पद्धतीने मिळवायचे असतात. बघा, जर समजा तुम्हाला अधिकाधिक प्रॅक्टिस करायची असेल तर हे उदाहरण घ्या, उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही एनी टाइम विचारू शकता, कमेंट करा. हे उदाहरण तुम्हाला जर उत्तर मिळालं असतील तर त्याचे फोटो काढा आणि सेंड करा. नो प्रॉब्लेम. आपल्याला आता मी सांगतोय तुम्हाला, जर आपल्याला माहिती समजली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही माहिती फक्त आपल्याला स्कॉलरशिप, नवोदय किंवा फक्त इतर छोट्या मोठ्या परीक्षेसाठी नव्हे तर
MPSC असेल, UPSC असेल, अशा अनेक स्पर्धा परीक्षासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी ही माहिती एकमेकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय.